तिसरं एक्झाम्पल आहे R12. आता R12 मध्ये बघा याच्यामध्ये सुद्धा 2 डिजिट आहेत. 2 डिजिट असल्यामुळे आपल्याला 0 लावून 3 डिजिट त्याला करायचे. R012. आता आपला फॉर्म्युला कार्बन, हायड्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन असा आहे. कार्बनच्या खाली फॉर्म्युला आपला X+1 Y-1 आणि Z असा आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आपल्याला. X ची किंमत इथे आहे 0 + 1 = 1. त्याच्यानंतर Y-1 च्या याच्यात किंमत टाकायची. Y ची किंमत आहे इथं, Y ची किंमत आहे 1 म्हणजे 1 - 1 = 0. त्याच्यानंतर Z ची किंमत आहे आपल्याकडे ॲज इट इज 2. म्हणजे काय आलं इथे याच्यामध्ये बघा, कार्बन बरोबर 1, हायड्रोजन बरोबर 0 आणि फ्लोरीन बरोबर 2. आता आपल्याला कार्बनच्या संरचनेला लिहून घ्यायचंय. एक कार्बन आहे म्हणून 1 दिलं, त्याला 4 पोल असतात एक कार्बनला. 4 पोल मध्ये लिहिलं आपण. हायड्रोजन 0 आहे, फ्लोरीन 2 आहे म्हणून हे फ्लोरीनचे F2 लिहिले आपण. त्याच्यानंतर राहिलेल्या 2 ज्या जागा आहेत त्या क्लोरीनच्या आहेत म्हणून हे क्लोरीन लिहिलं आपण 2 जागेवर. मग आता याचा केमिकल फॉर्म्युला कसा तयार झाला तर Cl2 आणि एक कार्बन आहे म्हणजे आपलं काय येईल इथं, एक कार्बन आहे म्हणजे आपण याला सुटसुटीत प्रकारात जर घेतला आपण याला तर Cl2F2 असा याचा फॉर्म्युला आहे. C म्हणजे कार्बन, Cl2 म्हणजे हे 2 C आणि F2 म्हणजे हे 2 F. म्हणजे केमिकल फॉर्म्युला काय आला त्याचा CCl2F2. आता याला केमिकल नेम मध्ये जर बघायचं आपल्याला तर 2 फ्लोरो आहे म्हणजे डायफ्लोरो, 2 क्लोरीन आहे आणि 1 C आहे म्हणजे मिथेन. म्हणजे केमिकल नेम काय झालं त्याचा डायफ्लोरो मिथेन. अशा प्रकारे आपण रेफ्रिजरंट नंबर वरून रेफ्रिजरंट केमिकल फॉर्म्युला आणि केमिकल नेम हे आजच्या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला केमिकल फॉर्म्युल्यावरून नंबर कसा शोधायचा ते बघूया. धन्यवाद.